कारवाईला वेग. पाकिस्तानला भारताची धडकी. काल मध्यरात्री 2 वाजता पाकिस्तानने घेतली पत्रकार परिषद. भारत आक्रमक कारवाईच्या विचारात असल्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराची पाकिस्तानला भीती. पुढील 24 ते 36 तासामध्ये भारत हल्ला करू शकतो. पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांचं मोठं विधान. भारत आक्रमक कारवाई करण्याच्या विचारात आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं विधान. पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात नाही, त्यामुळे हल्ला झाल्यास उत्तर देणार, इशाक दार यांचा इशारा. पाकिस्तानला भारताची धडकी. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तान भागामध्ये पाकिस्तानी वायुदलाचा सराव. युद्ध सरावाला लरकार-ए मोमिन असं नाव. सलग 6व्या दिवशी पाकिस्तानी लष्कराकडनं गोळीबार. नौशेरा, सुंदरबनी, अखनूर सेक्टरमध्ये सीमेवरती गोळीबार. पाकिस्तानी गोळीबाराला भारताचंही प्रत्युत्तर. दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन जोरात. भारतात आलेल्या पाकिस्तानींचा व्हिसा पूर्णपणे रद्द. व्हिसाची अंतिम मुदत संपल्यामुळे सर्व पाकिस्तानींना भारतातनं परत पाठवलं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी दिल्लीमध्ये बैठकांचा धडाका. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक, तर त्यापाठोपाठ मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीचीही बैठक होणार. पहलगाम हल्ल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. दहशतवाद विरोधातील कारवाईवरती आज शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता. सिंधू पाणी करार थांबवल्यानंतर पाकिस्तानकडनं मंगला धरणामध्ये पाणी साठवण्यास सुरुवात. पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर. पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हाती. काश्मीरमधल्या बगलिहार धरणामध्ये पाणी अडवल्यास पाकिस्तान तडफडणार. राहुल गांधींच्या रायबरेली आणि अमेठी दौऱ्याचा आज दुसरा दिवस. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबियांची कानपूरमध्ये जात राहुल गांधींनी भेट घेतली. पंतप्रधान मोदींवरती टीका करणारी पोस्ट काँग्रेसकडनं डिलीट. देश संकटात असताना जबाबदारी घेण्याच्या वेळी मोदी गायब अशा आशयाची पोस्ट केली होती. भाजपच्या टीकेनंतर काँग्रेसनं पोस्ट हटवली. काँग्रेसचा एक्स हँडल चालवणाऱ्यांविरोधात दिल्ली पोलीस आयुक्त आणि सायबर सेलकडे तक्रार. वकील विनीत जिंदाल यांच्याकडनं तक्रार दाखल. देशातील सर्वोच्च पदावरती असलेल्या व्यक्तीच्या विरोधात द्वेष आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी पोस्ट असल्याचा आरोप. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांसाठी मार्गदर्शक तत्व. सर्व पदाधिकाऱ्यांनी भान राखून बोलावं. नियमांचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. केसी वेणुगोपाल यांचा इशारा. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली नाही असा दावा करणाऱ्या नेत्यांमुळेच देशात 70 वर्ष दहशतवाद पोचला. शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांचा शरद पवार आणि विजय वडेट्टीवारांवरती नाव न घेता हल्लाबोल. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज निवृत्त होणार. फणसळकरांच्या नंतर सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा. वांद्र्यातल्या मॉलमध्ये लागलेल्या आगीच्या चौकशीचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे आयुक्तांना निर्देश. काल तब्बल 11 तासानंतर आगीवरती नियंत्रण. मदर डेअरीच्या दूध दरामध्ये आजपासून प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. खरेदी दरामध्ये वाढ झाल्यामुळे दूध महागलं. उष्णतेच्या लाटेचा दुग्ध उत्पादनावरती परिणाम. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य. मंदिरावरती फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती. गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट. भाविकांची गर्दी. अक्षय तृतीयेनिमित्त राज्यभरामध्ये मोठा उत्साह. सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. तर अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता. अक्षय तृतीया म्हणजेच आखाजीची खानदेशात विशेष परंपरा. ग्रामीण भागामध्ये खापऱ्यावरची पुरणपोळी, घागर भरताना पारंपरिक गाणी आणि सासूरवासी माहेराला आल्यानंतर झोक्यावरच्या गाण्यांची परंपरा. ठाण्यातल्या गणेशवाडीमध्ये जितेंद्र आव्हाडांनी साकारलं प्रति तुळजाभवानी मंदिर. मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी शरद पवार सपत्नीक उपस्थित राहणार. 5 मेला मुंबईमध्ये फुले चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं आयोजन. शरद पवार कुटुंबासह स्क्रीनिंगला उपस्थित राहणार. यावेळी चित्रपटातील कलाकार आणि पक्षाचे आमदार सुद्धा उपस्थित राहतील.
एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. सिंहगड रस्त्यावरील पुलाचं 1 मेला उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार. या पुलाचं उद्घाटन रखडल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. भिवपुडी रोड ते कर्जत दरम्यान पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी ब्लॉक आजपासून 4 मे पर्यंत रात्रकालीन ब्लॉक. त्यामुळे आजपासून 4 मे पर्यंत शेवटची सीएसएमटी कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालवली जाईल. 72 एसटी डेपो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावरती विकसित केले जातील. या महिन्याच्या शेवटी या संदर्भामध्ये निविदा काढल्या जातील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. राज्यामध्ये जहाज बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा. राज्यामध्ये जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा आणि जहाज पुनर्वापर या संदर्भामध्ये सुविधा विकसित करण्याबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता. आयसीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता. आयसीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ इमॅन्युएल यांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाच्या सर्व शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी. तर विदर्भ सोडून राज्य मंडळाच्या इतर शाळा 6 जून पासून सुरू होतील. 30 जून पासून विदर्भातील शाळा सुद्धा नियमित सुरू. आंबेबारा धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे आष्टा पंपिंग सेंटर बंद. त्यामुळे 1 मे पासून नंदुरबार शहराला 2 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल. 2 ते 4 मे दरम्यान महाबळेश्वरमध्ये महापर्यटन महोत्सव. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार महोत्सवाचं उद्घाटन. 3 दिवसामध्ये सुमारे 50,000 पर्यटक दाखल होण्याची शक्यता. हेलिकॉप्टर सफारी, साहसी खेळांची प्रात्यक्षिकं, लेझर शोचंही आयोजन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत दाखल. परदेश दौऱ्यावरनं मुंबईत सहकुटुंब परतले राज ठाकरे. आता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवरती राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर काय करायचं ते ठरवू. रोहित पवारांचं सूचक विधान. राज्यातील महायुती 2029च्या लोकसभेपर्यंत टिकेल, पण विधानसभेला मात्र महायुती तुटेल. रोहित पवारांचं भाकीत. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई भाजपची बॅनरबाजी. हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांच्या फोटोंसह बॅनर. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंनाच मिळायला हवं. शिवसेना आमदार महेंद्र दळवी आग्रही. आदिती तटकरेंना महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनाचा मान मिळाल्यामुळे शिवसैनिक नाराज. साखर कारखाना कर्जमाफी घोटाळा प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवरती गुन्हा दाखल. 9 कोटींचा घोटाळा केल्याचा विखेंसह 54 जणांवरती आरोप. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. धनंजय मुंडे यांचे पार्टनर राजेंद्र घनवट आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ. घनवट यांच्या नावे महाराष्ट्रात असलेल्या जमिनींच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन. अंजली दमानी यांच्या तक्रारीवरनं महसूल आणि वन विभागाचा निर्णय. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिंदेंच्या सेनेकडनं खुली ऑफर. चंद्रहार पाटील यांच्यासाठीही आमच्या पक्षाची दारं खुली. शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांचं विधान. जळगावामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार. माजी मंत्री सतीश अण्णा पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. महाराष्ट्रातनं औरंगजेबाची कबर सरकार हटवणार नसेल तर हिंदू धर्मियांना पुढाकार घ्यावा लागेल. शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांचा सरकारला थेट इशारा. वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध. मालेगावामध्ये मुस्लिम बांधवांनी कायदा रद्द करण्यासाठी मागणी करत केली निदर्शनं.